तर उद्धव ठाकरेंची संध्याकाळी हिंगोलीत सभा होतीये। शिवसैनिकांशी ते थेट संवाद साधणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता महावीर भवन परिसरात ही सभा होईल। ठाकरे सेनेला मोठा धक्का बसल्यानंतर उद्धव ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। थेट सभास्थळावरून माहिती देतायत आमचे प्रतिनिधी संदीप नागरे। पाहूयात। 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती येणार आहेत आणि आज हिंगोली लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। हिंगोली शहरातील महावीर भवन परिसरामध्ये शिवसैनिकांनी अशा पद्धतीने जयंत तयारी केलेली आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांना संवाद साधलेला होता। मात्र ठाकरेंसोबत सर्वसामान्य शिवसैनिक असल्याचा दावा संजय देशमुख यांनी केलेला होता। खरं तर तुम्ही सातत्यानं बंडखोरी म्हणत, बंडखोरी नाही ती गद्दारी आहे, सरासर बेईमानी आहे। आमच्या रक्ताच्या आमच्या घामाच्या मोबदल्यात झालेला खासदार नागेश पाटील आष्टीकर त्याने गद्दारी केली आणि त्या गद्दाराला धडकी भरवण्याची ही सभा आहे। तुम्ही आमच्याशी उद्धव साहेबांशी गद्दारी केलेली आहे, आमच्या मताचे तुम्ही विक्री केलेली आहे। तुम्हाला तुमचे ते 100 कोटी लखलाप आम्हाला त्याच्यावरून काही घेणं नाही। आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही 100% खंबीरपणे उभे राहणार आहोत। आजही आहोत, काल होतो आणि उद्याही उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत। आणि या गद्दाराचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारी मुंड्या चित करून याचा पराभव केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, हीच ग्वाही आम्ही या ठिकाणी आज उद्धव साहेबांना या ठिकाणी देत आहोत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।